आता संहिता निवडली गेली आहे, त्याच्यावरचं काम झालंय, आता तालमींना सुरुवात करायची. तर या दोन्ही मध्ये दिग्दर्शक म्हणून तुम्ही काय काम करता, काय अभ्यास करता, काय रिसर्च करता? रोज एकदा नव्याने ते नाटक मी वाचतो तालमीला जाण्यापूर्वी. ते अनेकदा वाचणं हा अभ्यास आहे, त्याच्यातलं तुमचं नोटेशन्स आहे महत्त्वाचं. काही नाटक डिमांडिंग असतं की जे तुम्हाला रिसर्च करायला भाग पाडतं, कारण तुम्हाला त्याच्यातल्या काही गोष्टी असतात. आता गांधी विरुद्ध गांधी आहे, हे नुसतंच नाटक नव्हतं, हा काळ उभा करणं होतं. त्याच्यामध्ये वेशभूषा, नेपथ्य, जवळपास ते बायोपिक होतं. त्याच्यामुळे आणि तो बाप आणि मुलाचा संघर्ष, शिवाय नैतिक अनैतिक, शिवाय गांधीजींविषयीचा गैरसमज न होता त्याचा बॅलन्स पॉईंट झाला पाहिजे, शिवाय ऑथेंटिसिटी, याच्यासाठी किती रिसर्च केलं. त्या रिसर्चची गंमत तुला सांगतो, किती गंमत असते की अतुल कुलकर्णी मला एकदम गांधी म्हणून दिसला आणि मी त्याची निवड केली. आणि त्याच्यापुढे काम सुरू झाल्यानंतर गांधीजी या माणसाची गंमत अशी आहे की त्यांची रोजचे विचार ते स्वतः लिहित होते इथपासून तर ते रोज काय करत होते याचं इतकं डॉक्युमेंटेशन उपलब्ध आहे की 3000 फोटोग्राफ्सचं पुस्तक मला मिळालं. आणि जे अतुल कुलकर्णी आणि मी बघत होतो की यातल्या कुठल्या वयाच्या टप्प्यात आपल्या प्रवेशात पहिल्या एंट्रीला गांधीजी आहेत आणि शेवटापर्यंत कुठे आहेत. आणि आम्ही त्याच्या पोश्चरचा, बसण्या उठण्याचा, फोटोचा आम्हाला डिरेक्टली आधार होता. वेअर ॲज हरिलाल गांधी, त्याचा एक काळा फोटो असा छापलेला होता की जो ब्लॉक, याच्यावर काहीच नाही माहिती. किशोरला मी नेहमी चिडवायचो की बघ तुला फक्त तुझ्या रंगावरनं घेतलं आहे, पण मी ते नुसती गमतीचा भाग सोडला. पण त्यांनी त्याच्यासाठी रिसर्च काय होतं तर संहिता. त्याला तो दिसतो कसा, बोलतो कसा, वागतो पेक्षा त्याला आणि अतुलला ते पाहिजे होतं, कारण एक ज्ञात आंतरराष्ट्रीय कीर्तीचा माणूस होऊन गेलेला आपल्याला साकारायचा होता. म्हणून आत्तापर्यंत रंगभूमीवर झालेला उत्तम गांधी हा अतुल कुलकर्णीचा आहे. कारण ज्या पद्धतीचा त्याचा अभ्यास झाला, ज्या पद्धतीची प्रोसेस आहे, म्हणजे त्याच्याबरोबरची प्रोसेस ही माझी वेगळी होती एकाच नाटकातली. आणि किशोरने अप्रतिम काम केलं. त्याच्या कवीपणाचा, त्याच्या बेफिक्रीचा, त्याचा काय म्हणू आपण त्याला की त्याचा एक स्थायी भाव आहे, त्याचा नट, त्याच्या अस्वस्थतेचा, त्याच्या कवीमनाचा मला त्या हरिलालमध्ये वापर करून घ्यायचा होता. आणि त्यामुळे तो माझा वेगळा भाग चालला होता, हा वेगळा भाग चालला होता. भक्तीताई कस्तुरबा होते, त्यांच्याबरोबरच. म्हणजे एकाच नाटकात तुला ऑपरेटिव्ह सिस्टीम वेगळी असते. मग त्या नाटकाला तुला रिसर्च करावा लागतो, तुला जाऊन माणसांना भेटावं लागतं, काही काम करावं लागतं आणि संहिता संहितेवरचा तुझा अभ्यास फार महत्त्वाचा असतो. त्यामुळे साधारणपणे त्या नाटकातला काळ काय आहे, त्या नाटकाची रचना काय, त्या नाटकाची शैली कुठली, म्हणजे ना दिग्दर्शकाला ज्या दिवशी तालीम सुरू होते त्या दिवशीच्या आधी त्याचं नाटक बसवून झालेलं असलं पाहिजे, मनातल्या मनात, डोक्यातल्या डोक्यात. ते आता नटांना घेऊन त्याला रोज थोडं थोडं बसवायचं तर ते त्याचं असलं पाहिजे. ते माझं झालेलं असतं काम. म्हणजे मला तालमीला सुरू होण्यापूर्वी माझं नाटक अख्खं पाठ असतं, अख्खं नाटक पाठ असतं, कंसातल्या सूचनांसकट, स्वल्पविरामांसकट. ते होण्याचं कारण असं की त्या पद्धतीने वाचलं तर आपल्याला त्याचं प्रयोजन कळतं ना. मी नेहमी सांगतो की तुम्ही लेखकाचे शब्द मनाने बदलू नका, त्याची लय बदलू नका, त्याचा क्रम बदलू नका, त्याचे उच्चार बदलू नका. ते तसेच बोला, कारण ते सगळे बोलून त्यांनी निर्माण केलेला अवकाश होणार आहे, जो मगाशी म्हणालो मी की आशयाचा अवकाश आणि रंगमंची अवकाश, हे त्याच्यातूनच होणार आहे निर्माण. एखादं नाटक तुम्ही म्हणता की तुम्हाला समोर दिसत असतं त्यावेळेला, किंवा तालमी सुरू करायच्या आधीच तुमच्या मनात ते बसलेलं असतं. त्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो नटांच्या कास्टिंगचा, नटांच्या निवडीचा, कारण ते पुढे नेणार असतात तुमच्या मनातला विचार. तर त्या मागचा तुमचा विचार काय असतो, किंवा काय निकष असतात? अतिशय किचकट आहे मी त्या बाबतीमध्ये. आणि मी आणि माझ्या आजूबाजूचा ग्रुप, म्हणजे आमचा जो जिगीषा संस्था आहे, आणि आम्ही अजूनही जे मित्र बरोबर आहोत, आमच्याकडे या प्रकरणावरचा खल इतका होत असतो. काय होतं की मी जसं म्हणालो किचकट आहे, तसं खरंच पहिलं नाव जे येतं ना समोर, काही एक कारण वाचताना भूमिका, संवाद असतील, कधी आवाज ऐकू येतो, कधी पर्सनॅलिटी दिसते, कधी हे दिसतं, स्ट्रक्चर दिसतं त्या नटाचं. आणि जे पहिलं नाव येतं, पहिल्या 2-3 नावांमधलं आत्तापर्यंत असं झालं की माझ्या डोक्यात जे पहिलं नाव आलं तेच फायनल केलंय. त्यासाठी खूप वेगवेगळे प्रयत्न पण मी केलेत, खूप
उलटसुलट प्रकारही मी केल्यात. म्हणजे शरद भुताडिया तिकडे चांगले प्रॅक्टिस करत होते, त्यांना इथे बोलवलं. प्रशांत सुभेदार व्यावसायिक रंगभूमीवरचा होता, त्याला मी वाडाचिरेबंदी सारख्या नाटकात बोलवलं. अशा उद्योगधंदे केले. अतुल कुलकर्णी मला NSDहून भेटायला आला. मी त्या दरम्यान माझं गांधीचं काम चालू होतं. अजून मला तो क्षण आठवतो की तो माझ्या घरी आला, कारण त्याचं सोलापूरचं मी चाफा बघितलं होतं जेव्हा तो तिकडे गेला होता, त्याच्या अगोदरचं काम. आणि तो असा समोर माझ्या बसला आणि बोलतोय, तो ज्या पद्धतीने खाली बसलं, म्हटलं हा गांधी आहे. ओहो. आणि त्या क्षणाला मी सांगितलं की मी तुला कास्ट करतोय. सिनेमातलं तुकारामचं कास्टिंग जितेंद्र जोशीचं कसं काय, असं अनेकांच्या भिवया उंचवल्या. मी जसं मगाशी किशोरच्या हरिलालच्या कास्टिंगच्या बाबतीत म्हणालो की त्याच्यातल्या कवी मनाचं सेम मी जितेंद्र जोशीचं वापरलं. की त्याचं जे कवीपण आहे, त्याची जी वृत्ती आहे फकीरी, आणि ते सगळे ते तुकारामामध्ये मला तो घेऊ शकत होता. पॅशन त्याची वापरता येऊ शकत होती, अशी वापरली. सुमित राघवन, प्रशांत दळवी तेव्हा नाट्य समीक्षक होता आणि त्याला INTच्या एका स्पर्धेत दिसला आणि तो म्हणाला की रंगोमलत्या मनाचे तुझं जे नाटक आहे त्याच्यात मला प्रशांत दळवींनी सुचवलेलं कास्टिंग आहे सुमित. आणि अप्रतिम, म्हणजे आता सुमितला वजा करून ते नाटक होऊ शकत नाही. मला असं फार आवडतं, मी तुला उलटी प्रक्रिया सांगतो, की अरे याच्याऐवजी दुसरा कोणी या भूमिकेला चाललाच नसता असं जेव्हा लोक म्हणतात, म्हणजे कोणीही रूढार्थाने वैभव मांगलेलं वाडाचिरेबंदीत कसं काय घेईल. पण मी त्याचं लालबाग परळमधलं डॉक्टर दत्ता सामंताचं 5 मिनिटाचं काम बघितलं होतं, महेश मांजरेकरांच्या लालबाग परळ. आणि त्याचं माझं बोलणंही चालू होतं मधल्या दरम्यान की मला काय करायचं, मी सतत कॉमेडीज करतोय आल्यापासून वगैरे. म्हणलं हे आहे कारण हा जो वैदर्भीय बोलीभाषा आहे त्याला एक संगमेश्वरी बोलीभाषेचं गती आहे, लय असते बोलीभाषेला. प्रादेशिक भाषेला एक लय असते, ती लय या भाषेतली त्या भाषेत ट्रान्सक्रिएट होऊ शकते. तशी झाली. कोणीही निवेदिता सराफांना वहिनींच्या कामात इमॅजिन केलं नव्हतं की ज्यांनी कधी विदर्भच पाहिला नाही, ज्यांनी कधी अशी भाषाच बोलली नाही, पण त्यांच्या त्या वहिनीच्या वागण्या बोलण्यातली एक जी कनेक्टिव्हिटी आहे, पॉझिटिव्हिटी आहे, खूप बोलघेवडेपणा आहे, तो मला उचलून तिकडे करता आला. हे कास्टिंग मला प्रतिमा जोशीने सुचवलं. निवेदिताने खूप सिन्सिअरिटी दाखवली. वैभव पटकन भाषेवर स्वार होणार आहे आणि त्याला ते, मी म्हणालो तसं बोली भाषेच्या लयीची खूप चांगली जाण आहे, म्हणून त्याला ते मिळालं. निवेदिताला त्रास होत होता. ती म्हणाली की मी बोललीच नाही असं कधी, या पद्धतीची रचनाच नाही. मी म्हटलं तरीसुद्धा त्यांनी फार छान नोटेशनच्या स्वरूपातच लिहिलेलं आहे. वा. जर तू ते फॉलो केलंस ना, खूप पैसे जमा झाले वाटतं बँकेत भाऊजी, तर या म्हणण्याची जी लय आहे तरच ते येणार. वेगळं म्हणायची गरज नाही. आई अशी काऊन करून राहिली की बाई आज. आता काही म्हणणं सहज उद्गार जे असतात ना त्या भाषेतले, ते तुम्हाला कम्फर्ट झोन देतात. आपण त्याच्यातल्या अलंकारांकडे आणि व्याकरणाकडे बघत बसतो, सहज सूर ते पाहिजे. मग त्याच्यातले पोट्टे अमुक डमुक, म्हणजे त्या भाषेची वैशिष्ट्य असणारे, टेक्स्चर असणारी गोष्ट वेगळी. लयीचा जो भाग होता ती मला माझ्याकडनं ऐकायची, माझ्याकडनं टेप करून दे मला म्हणायची, माझ्यासमोर प्रॅक्टिस करायची, हा शब्द असा नाही असा नाही. इतकं काम केलं तिने. ती बऱ्याच दिवसांनी काम करणार होती. आम्ही लेवल्स लावून ते नाटक मी ब्लॉक करत होतो, कारण मला माहिती की त्या वाड्यात हलचली अवघड. तिला 9वारी घालून मी तालीम करायला लावली. जुनी कोणाची तरी घाल म्हटलं, पण घाल. कारण तुम्ही आत्ता म्हटलं तुम्हाला फार मजा वाटते की आम्ही इतर वेळेला काय छान पंजाबी ड्रेस घालून किंवा जीन्स, आणि तिकडे मी, पण वावर वेगळा असतो. अशा खूप, हे काही मी वेगळं नाही, प्रत्येकाने केलं. पण चांगल्या दिग्दर्शकांनी हे सगळं केलेलंच आहे, हे करावंच लागतं. आणि मी त्या बाबतीत खूप काय म्हणतात त्याला, कॉन्शियसली काम करतो, त्या माणसाशी संपर्क साधतो. खूप उदाहरणं तुला सांगता येतील. मी तुला आत्ता जी 4-5 उदाहरणं दिलीत तेवढीच पुरेशी आहेत. एखाद्या कामाचं दुसऱ्याचं मी एकांकिका बघायला जातो, दुसरं नाटक बघायला जातो, मी कुणाचं सिरियलमधलं काम बघतो, सिनेमातलं काम बघतो, ही माझ्यासाठी अप्रत्यक्ष ऑडिशनच असते ना. अगदी. की अरे आपल्याला एक तर असतं की नटामधला स्पार्क कळतो की अरे या नटामध्ये गंमत आहे, आणि तो राहतो. माझ्या अल्बममध्ये तो राहतो. कधीतरी मी जेव्हा नाटक वाचत असतो तेव्हा मी काय कास्टिंग घेऊन थोडीच नाटक वाचायला बसतो, पण नाटक वाचता वाचता जर त्याचं नाव आलं माझ्या डोळ्यासमोर किंवा माझ्या मनात, याचा अर्थ तो आहेच चांगला. आणि मला एक्सपेरिमेंट करायला पण आवडतं. मला स्टॉक कास्टिंग आवडत नाही, मला चकित करायलाही आवडतं. या भूमिकेत हा हो, या भूमिकेत बघा कसा वाटतोय, आणि तसं होऊ शकतं.
जसं मला हॅमलेट करताना रंगवमल त्या मनाचे नंतर मधल्या दरम्यान सुमितने माझ्याबरोबर कामच केलेलं नाही, पण हॅमलेट मला सुमित राघवनच दिसत होता नाटक वाचतानाच, बघतानाच, करतानाच. त्यामुळे तोच माझ्याकडे आला. असं खूप नाटकांच्या बाबतीत. पण कस्तुरबा करताना गंमत त्या अशी दोघांच्या झाली. एज मध्ये एवढा फरक, स्टाईल मध्ये फरक. नाही, तो तर भाग आणखीन होता की त्याच्यामध्ये खूप मोठी क्रेडिट, योगदान हे भक्तिताईंचं आहे. कारण ते नाटक गांधीजी आणि हरिलालचंच होतं, त्यामुळे मी काहीच त्यांना विचारायला गेलो नव्हतो. त्यांनी समोरून इच्छा व्यक्त केली की चंद्रकांत, आम्ही बरोबर कामही केलं होतं त्याच्या अगोदर. माझ्याकडे त्या रंग माझा वेगळा नावाच्या नाटकात त्यांनी ऑलरेडी काम केलं होतं. माझी सगळी नाटकं त्यांनी पाहिलेली होती, त्यामुळे त्यांचा माझा खूप चांगला रॅपो होता. पण गांधीमध्ये तर आमची खूप मैत्रीच झाली म्हणजे. आणि अफाट बाई, मोठी अभिनेत्री, त्यांचा मला फोन आला की चंद्रकांत तुम्ही नाटक करताय अजित दळवींचं नवीन. म्हटलं हो, गांधीजींवरचं आहे. मग त्यात कस्तुरबा नाही आहे का? तर मी म्हटलं अहो आहे भक्तिताई, मला करायची आहे. म्हटलं मी तुमच्याशी असं कधी बोलत नाही, पण कमी लांबीची भूमिका आहे, ते नाटक त्या बापलेकाचं आहे. तुम्हाला कोणी सांगितलं की मी लांबी बघून काम करते? मला येऊन वाचून दाखवा. म्हटलं हो. मोठी बाई. आणि त्यांच्या घरी जाऊन असं बसून 2 सोफ्याच्या मध्ये मी नाटक वाचलं. त्या रडतायत घळाघळा. मला अजून प्रसंग आठवतोय. मी हे नाटक करणार, आत्ता तुम्ही फोन करा. म्हटलं भक्तिताई तुम्ही सिनियर आहात, माझ्याकडे सगळी पहिल्यांदा व्यावसायिक रंगभूमीवर काम करणारी, अतुलचं पहिलं व्यावसायिक नाटक, किशोरचं पहिलं व्यावसायिक नाटक, अनेक मंडळी त्यातली जी होती सगळी नव्याने काम करणार. म्हटलं तुमच्यावर जबाबदारी मला सहकार्य करण्याची पण आहे. आणि हो, आणि त्या बाई, मी गांधी विरुद्ध गांधीची नेहमीपेक्षा जास्त रिहर्सल केली. 30 दिवस जर आपण एका नाटकाची रिहर्सल करतो, मी 45 ते 50 ते 55 दिवस रिहर्सल केली. प्रत्येक रिहर्सल्सला या हजर, प्रत्येक नटाला सांगतात तो काय सांगतोय ते ऐका, म्हणजे मी. आणि मला शांत करणं, हे करणं, ते करणं, इतर मुलांबरोबरची किती खुश आहेत सगळे ते. ती माणसं अजूनपर्यंत भक्तिताईचा अनुभव कसा सांगतात. आणि एक उत्तम तालीम आम्हाला करायला मिळाली. अतुल वेगळ्या मेथोडॉलॉजीचा, NSD शिकून आलेला, हा दुबेजींच्या तालमीतला, भक्तिताई पूर्ण स्टायलाइज्ड ॲक्ट्रेस, पण हे सगळेजण तिथे पूर्णपणे नॉर्मल. सो अशा प्रकारच्या त्या गमती जमती असतात. कास्टिंग मनात रुजलं पाहिजे, वाटलं पाहिजे, आणि त्या नटाला पण ते चॅलेंज वाटलं पाहिजे. 2 तासाच्या नाटकाची तालीम आणि त्याचं नियोजन तुम्ही कसं करता? मगाशी म्हणाला तसं जनरली 35 दिवसांचा तो स्पॅन असतो, वाचनावर तुमचा भर असतो. त्या व्यतिरिक्त अजून काय सांगू शकता? नाही, त्याची जर मेथड जी आहे ना ती तशीच असते की रीडिंग नाटकाचं, सायमल्टेनियसली नेपथ्य कार्याबरोबर चर्चा, कारण तोपर्यंत तुमची स्पेस ठरते, तुमचा मुवमेंट प्लॅन, तुमचं ब्लॉकिंग. मी खूप युनिट्स पाडतो, म्हणजे ज्याला असं आपण म्हणतो की प्रत्येक प्रवेश युनिट्स पाडतो, म्हणजे असं की प्रत्येक प्रवेशाच्या नुसार युनिट्स वेगवेगळ्या. हे नाट्यशास्त्राच्या प्रशिक्षणातला भाग आहे की एखाद्या पात्राचा प्रवेश होतो आणि त्या पात्राचं एक्झिट होते, हे एक युनिट त्या पात्राचं ठरतं. किंवा एक 20 मिनिटाच्या प्रवेशामध्ये सब्जेक्ट चेंज आपण म्हणतो ना, आपण टाईप करताना पॅरा का बदलतो, पॅरेग्राफ बदलतो की नाही, विषय बदलतो, कॉन्टेक्स्ट बदलतो, संदर्भ बदलतो, एक वेगळं वळण येतं. हे युनिट एकदा पक्के करायला पाहिजेत मनातल्या मनात. आणि त्याचं पण एक मी घरी काम करतो. ग्राउंड प्लॅन तयार झालेला असतो नेपथ्यकार, त्याच्यावर माझा मुवमेंट प्लॅन वर्केबल असतो. एखादा सीन मला 2-2, 3-3 पद्धतीने मी भरपूर वेळ घेतो की मला ते न सुटलं तर कोडं, नाही तर मी अस्वस्थ होतो. म्हणजे शब्दकोडं सोडवल्यासारखंच ते असतं. तर मी त्याच्यात रमतो आणि मला मग ते मोटिवेशन घेऊन मला ते माझं व्हिज्युअलायझेशन पक्कं असतं. तिथे तो एक सीन बाय सीन आपण डेव्हलप करत असतो. असा अंक उभा करणं, मग अंकाची रनथ्रू करणं आणि दुसऱ्या अंकाचं वाचन करणं, मग दुसऱ्या काही दिवस अंकाला गॅप देऊन दुसऱ्या अंकाचं काम. नाही तर मग काय होतं, 12वीच्या अभ्यासासारखं होतं ना, पुढचं पाठ मागचं पाठ. नाही, किंवा फिजिक्सचा मला स्वतःचा अनुभव आहे, मी सायन्स स्टुडंट आहे. तर आता अभ्यास करायला बसायचा, पहिले 2 चॅप्टरच व्हायचे, पुढचं जायचंच नाही काही. तर तसंही होण्याची शक्यता असते. त्यामुळे ते नियोजन करावं लागतं परमिटेशन कॉम्बिनेशननी, की पहिला अंक नाही करायचा तर दुसरा अंक करायचा, तिसऱ्याचं वाचन करायचं, किंवा 2 अंकी असलं तर अशी उलटसुलट रचना करून मी असंही खूपदा करतो की नाटक सगळं काय होते गंमत, नट खूप चुळबुळे असतात
अत्यंत कमी पेशन्स असतो नटाला. त्याला लवकरात लवकर उभं राहण्याची घाई असते. आता झालं ना, आता उभं राहूया. काही नट म्हणतात आम्हाला उभं राहून केल्यावरच पाठांतर होतं. मी म्हणतो नाही. आपल्याकडे पाठांतर करण्याची पण अत्यंत चुकीची पद्धत नटांनी अवलंबलेली आहे. टेलिव्हिजनमध्ये तर चोख पाठांतराची गरजच नसते, गोळाबेरीजच तुम्हाला बोलायचा असतो सीन. वेळही कमी असतो. इथे नाही आहे ना, वेळ आहे ना तुम्हाला. म्हणून मी ते प्रत्येक शब्दाच्या बाबतीत काटेकोर जो असतो त्यासाठी असतो की त्याचा ग्राफ तुम्ही तयार करा आणि त्या पद्धतीनेच जा. त्यामुळे ब्लॉकिंगला उभं राहण्याआधीच स्पीचवरचं जर काम झालं तर खूप, मी सांगू का, परत मगाच्याच मूळ मुद्द्यावर येतो. अरे तुम्ही जर नाटक नीट वाचलं तर तुम्हाला कंपोजिशन पण त्याच्यात दिसतं. वंदनाशी अगदी माझं सुरुवातीच्या रंगउमलत्या पहिल्याच नाटकात थोडंसं भांडण झालं होतं. त्याच्यामध्ये ती शिक्षिका असते आणि मला एक पुढचा प्रवेश दिसत होता. तो प्रवेश दृश्य करण्यासाठी मला काहीतरी शोधायचं होतं. तर शाळेतली शिक्षिका जनरली पेपर तपासताना खाली बसते, कधी सोफ्यावर नाही बसते. डायनिंग टेबलवर बसतात किंवा सोफ्याच्या खाली. मला ते खालचं कंपोजिशन पाहिजे होतं म्हणून खाली बसून पाठ घेऊन त्याच्यावरती पेपर तपासते आणि मग तिचा तो मित्र येतो आणि त्यांचं महत्त्वपूर्ण संभाषण होतं. ते म्हणले मी खाली बसणार नाही. म्हटलं का नाही बसणार? नाही ते काही बरं दिसत नाही, साडी खराब होते, मग हेच असतं, मग तेच असतं, असं कधी कोणी बसत नाही. म्हटलं आता बसायचं. मला सांगू नका, मी बघितलं, ऑब्झर्वेशन केलं म्हणून मी अचानक का कुठल्या बाईला खाली बसेल. मी अशा बघितल्यात शिक्षिका, मी असं बघितलंय. तर बघ कर आणि बघ पुढच्याच. आणि नंतर तो मित्र आला म्हणजे प्रदीप वेलणकर, आणि नंतर नकळत ती खाली बसली म्हणून तो खाली बसला आणि मग एक त्यांच्यातलं संभाषण सुरू झालं. जसा 4 चौघीतला साड्यांचा सीन आहे. काही ठिकाणी ते कंपोजिशन क्रिएट वेगळं करायला नाही पाहिजे, ते त्याच्यातूनच उमललं पाहिजे. आपण दोघे इतक्या जवळ बसलोय तर आपल्या बोलण्याचा स्वराचा खाजगीपणा आणि तू तिथून जाऊन तिला एक आवाज दिलास तर तू बोलतानाचा जो सूर आहे तो मुवमेंट पण असते, कंपोजिशन पण असतं. ते तुला कन्सिव्ह करावं लागतं. तुला वेगवेगळे ध्वनी ऐकायला लागतात. तुला पात्रांचे विंगेतले आवाज, इथले आवाज, इथलं इंटरॅक्शन, राग, लोभ, प्रेम, तिरस्कार, या भावनांमध्ये बुडवलेले शब्द, यांच्यातनं काय काय व्यक्त होतंय ते सगळं तुला हालचालीत बांधावं लागत असतं. त्यामुळे ते पुरेसं काम केल्याशिवाय आणि मग काय होतं, नट म्हणतो पटकन उभं राहायचं. उभं राहिलं की मग परत स्पीचवरचं काम विसरून जातं किंवा वेगळ्या पद्धतीने बोलायला जातं. ती लय न बिघडण्यासाठी मग मी अनेकदा संपूर्ण बसलेलं नाटक असतानाही आता म्हणतो उभं राहून नाही करायचं, बसा आणि बोला नाटक. असं खूप मी करतो. चाहूल नावाचं नाटक होतं, 2च पात्रांचं नाटक होतं, खूप इंटेन्स होतं आणि त्याच्यामध्ये एक यंत्रवतपणा तालमींमध्ये येऊ लागला होता काही कारणा. कारण काय 2च नट, एकटाच मी, कोणीच नाही तालमीला. आणि ते सारखं मी काहीच केलं नाही. मी एक दिवस आलो आणि म्हणालो की तुम्ही भूमिकांची अदलाबदल करा आणि करा. हे जे अगबाई आलं त्याच्या सरप्राईजमधनं इतकं मस्त झालं की वेगळ्या रिॲक्शन मिळाल्या. कारण 2 पात्रांच्या नाटकात तुला माझं पाठ करून चालतच नाही ना. खरं तर नाटकात सगळ्या नटांना सगळं नाटकच पाठ करावं लागतं, असायला पाहिजे. क्लूचा शब्द नव्हे, नाटक पाठ पाहिजे. तर ते 2च पात्रांना तर सगळंच नाटक पाठ होतं. तर ते रिव्हर्सल केल्यामुळे एक स्त्री पुरुषाचे काम करतोय, पुरुष स्त्रीचं काम करतोय, पण त्यातले वेगळे सूर आले कानावर. आपलं बोलणं अच्छा हे असा आहे का शब्द, आपलं वाक्य जेव्हा दुसऱ्याच्या तोंडून ऐकतो आपण तेव्हा त्याचा अन्वयार्थ वेगळा लागतो आणि त्याच्यानंतर तालीम खूप चांगली झाली. असे खूप छोटे छोटे एक्सपेरिमेंट करावे लागतात तर त्यातनं निष्पन्न होतं. मी वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगांतचं जेव्हा आत्ता सगळे सलग प्रयोग केले नवीन टीमला घेऊन, त्या दिवशी माझ्या डोक्यात एकदा एक्सपेरिमेंट आला की मग्न तळ्याकाठीत येणारी जी 3 नवीन पात्र आहेत, जो अभय तो बाहेरून येतो, तो पराग लहानाचा मोठा झालेला आहे आणि त्याची बायको जी येते, यांना मी ऑडियन्समध्ये बसवतो आणि वाडा चिरेबंदीचा प्रयोग बघायला लावला. सलग होते प्रयोग. म्हणजे आत्ता वाडा चिरेबंदी आहे, दुपारचा शो आहे. इतका सुंदर अनुभव त्यांना मिळाला. कारण चिन्मय मांडलेकर म्हणाला की अरे माझ्याविषयी मी लहान असताना वेगळाच माणूस आहे, माझ्याविषयी जे बोललं जातं याच घरात, याच स्पेसमध्ये, माझ्या बसण्या उठण्याच्या जागा काय, माझ्याविषयीच्या भावना काय, असं मला स्वतःला ते आपला अल्बम चालतोय असं झालं आणि मला काम करताना अजून कम्फर्ट झोन आला.
अभय जो आलाच नाहीये या वाड्यामध्ये, पण त्याच्याविषयी पण हजारदा बोललं गेलंय इतर पात्रांनी. ते काय बोललं गेलं हे त्याची त्याला गंमत वाटली. सो त्याच्या एंट्रीला वेगळं डायमेन्शन मिळालं. असे छोटे छोटे गेम, थिएटर हा पूर्ण गेम म्हणूनच बघितला पाहिजे. तालमीकडे आपण एक गेम म्हणून बघितलं तर मजा येते करायला. तालीम कंटाळवाणी ना. मग संहिता निवडीचा निकष म्हणालीस ना, सगळ्यात मोठा निकष तुला विनोदाने सांगतो. मी पहिल्यांदा सांगतो की या नाटकाच्या बरोबर मला आता 2-3 महिने राहायचंय. याची मला महिनाभर तालीम करायची. मला कंटाळा यायला नको. माझ्यातला मी जागा राहिलो पाहिजे. मला रोज काहीतरी नवीन सुचलं पाहिजे. मला नवीन करण्याची ऊर्जा मिळाली पाहिजे. जाऊन आता मी हे करतो, कालचा हा सीन आहे ना पूर्ण आपण वेगळा बदलून बघू काय करायचं ते. काल तुझं राहिलं ना ते माझ्या डोक्यात असतं. जेव्हा मी नाटक बसवत असतो तेव्हा घरी जाऊनही मी नाटकातच असतो. त्यामुळे ते पूर्ण वेळ त्या नाटकाला दिला जातो, मनाने विचाराने, आणि ते त्याचं झिरपतं करण्यामध्ये. तुमच्या डोळ्यांसमोर असलेलं नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं सगळ्यात मोठं माध्यम म्हणजे नट. त्या नटांबरोबर तुमची काम करायची पद्धत कशी असते याबद्दल ऐकायचं की त्यांना तुमच्या विचारापर्यंत नेणं, विचारांनी इथपासनं ते हालचाली करून घेणं, तुम्हाला हवे तसे भाषेमध्ये बदल करून घेणं, हे सगळं तुमची करायची पद्धत काय? खरं काय असतं माहिती आहे का या संपूर्ण तालमीच्या प्रक्रियेत, की नटाला, दिग्दर्शकाला आणि तंत्रज्ञाला एका पेजवर यावं लागतं. की हे या नाटकाचा अन्वयार्थ आहे, इथपर्यंत आपण पोचलो पाहिजे. ते पोचताना भाषेचा वापर आहे, शरीराचा वापर आहे, बसण्या उठण्याचा आहे. मला प्रश्न विचारणारे नट खूप आवडतात. तुम्ही मला सोपं, आपल्याकडे खूप जण तुम्ही सांगा, मग काय आम्ही करतो. नको, तू विचार पण कर आणि मला प्रतिप्रश्न पण कर. कदाचित माझाही कधीतरी विचार चुकू शकतो किंवा त्याच्यात ॲडिशनल डायमेन्शन, अनेक नटांच्या छोट्या छोट्या सूचनांचा आणखीन चांगला वापर होतो, कारण एका पेज आल्यावर चांगलं सुचतं. असुरक्षितता खूप असते नटाला, ती घालवण्यात अर्धा वेळ जातो. मी सांगू का तुला, दिग्दर्शक आहे ना त्याला खूप मल्टिपल भूमिका करावी लागते. मित्र, म्हणजे फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड, समुपदेशक, तुझ्या आयुष्यात आत्ता प्रेमभंग चालू आहे त्याची पण मला माहिती असते, तर त्याचं तुझ्या भूमिकेवर सावटणं पडणं, तुझी अस्वस्थता, तुझं या दरम्यानचं काहीतरी, ते सगळं बाजूला करून 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 तुला आणावं लागतं एकत्र. तर ते त्याला त्या दरम्यान खूप त्याला एक्सेंट्रिक राहून चालत नाही. कधी कधी होते चिडचिड, कारण ती चिडचिड अशी असते की तुझ्या भल्यासाठी करतोय, तो तुला का समजत नाही आहे. पण कधी कधी तो आकलनाच्या भागापेक्षा ज्याला वाटतं ब्लॉक येतो ना नटाला पण, की कळतं सगळं पण मला एक्झिक्यूट करता येत नाही. अशा वेळेला तुम्ही काय करता? अशा वेळेला तो ब्लॉक ब्रेक करावा लागतो. एखादं उदाहरण? नाही, म्हणजे खूपदा असतं की समजा अनेकदा मी कधीच अशा पद्धतीने बोल असं सांगत नाही, मात्र या वाक्याचं असं होते लय ही सांगतो. किंवा मी वाचतो नाटक, मी सगळ्या नटांसमोर सुरुवातीच्या दिवशी नाटक वाचतो जेव्हा तालमीच्या आधी, मग मात्र मी वाचत नाही. त्याच्या वाचनातनं मी त्याला करेक्शन्स करत 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 त्याच्या भूमिकेपर्यंत आणतो. तसं करताना कधी कधी हे असं का म्हणायचं हे मला म्हणता येत नाही आहे. मग कधी कधी सोय करून घेतली जाते आणि ती सोय मला आवडत नाही. त्या भूमिकेत असं करता येतंय ते मला आलं पाहिजे, सोयीसोयींनी नाही करायचं. माझा नेहमी असा अट्टाहास असतो की तू एक नट आहेस, मधुराणी गोखले ॲक्ट्रेस आहेस, तू ते काम करताना जोपर्यंत ही मधुराणी गोखले हे प्रेक्षकांनी न ओळखता ते भूमिका म्हणून जर ओळखली तर खूप महत्त्वाचं आहे ना. टेक्निक सेमच आहे, एक संवाद आहे, तुला पाठ करायचे, तुला वेशभूषा दिली, तू त्याच्यातला जो सायकी पकडण्याचा प्रयत्न करा. मी नटाला सतत सांगायचा प्रयत्न करत असतो की तुम्ही तो माणूस, अरे खूप मोठं एक संधी तुम्हाला दिली आहे की एकाच शरीरात 2 तुम्हाला शरीर घुसवून काम करण्याची शक्ती नट म्हणून दिली आहे. तुम्ही बघा की आपण काय करत असतो, आपल्यातला नट आणि ती भूमिका यातला संघर्ष किंवा यातली हालचाल कशी असते की मी माझा अनुभव व्यक्ती म्हणून नट तो त्या भूमिकेला देत असतो प्रत्येक वेळेला, आणि तो सुरुवातीला सपोर्ट करतो आणि मग तो त्याच्या कोबड्या टाकून देऊन स्वतः वेगळी व्यक्तिरेखा म्हणून जोपर्यंत येत नाही, म्हणजे जोपर्यंत मला जेव्हा म्हणाले अरे आम्हाला वैभव मांगले वाटलाच नाही, आम्हाला ही निवेदिता जोशी वाटलीच नाही, आम्हाला हा अमुक असा वाटलाच नाही, हे त्या भूमिकेचं, त्या नटाचं श्रेय आहे. तिथपर्यंत जाऊ शकतो हे दाखवण्याची
कुवत माझ्याकडे आहे आणि मला ते तेवढं धाडसी दाखवावं लागतं किंवा प्रत्येक वेळेला चाबूक घेऊन बसायला लागतं, कधी प्रेमाने, कधी गोड बोलून, कधी इकडून. तो ब्लॉक घालवण्याची वेगवेगळी टेक्निक आहेत की ज्याला आपण म्हणतो की म्हणून बघणं. खूप वेळेला मेकॅनिझम येऊन ब्लॉक, नकोच तो सीन नको वाचूया, दुसरा सीन वाचूया. काय बेसिक प्रश्न आहेत. कारण काय आहे, आपण जसं म्हणालो मेक बिलीफ आहे. त्यांना माहिती आहे की यांनी या नाटकाची तालीम केली, आपल्याला माहिती आहे आपण केली, पण तरीही आपण आज आत्ता इथे करतोय, इथेच घडतंय. आत्ताच पहिल्यांदा हे वाक्य तू बोलतेस. तू पाठांतराला 60 दिवस घेतले असेल तरी ते तसंच बोलतेस, तू आत्ता सुचल्यासारखं. तो जो आत्ताचा जिवंत क्षण पकडण्याची गंमत आहे, तिथपर्यंत आपल्याला यायचं असतं ना. म्हणून ती सहजता येण्यासाठीचा प्रयत्न तो असतो. बरं झालं की जेव्हा नट म्हणत की झालं की आमचं पाठांतर ही खूपच पहिली प्रक्रिया आहे. तुम्ही स्पीचवर काम मी जास्त वेळ का करतो, मी नेहमी उदाहरण देतो की तुम्ही त्या नाटकाच्या भूमिकेच्या एकदा संपूर्ण संहितेवर जर तुमची कमांड असली तर तुम्ही थोड्या वेगवेगळ्या पद्धतीने ती करून बघू शकता, जागा काढू शकता. तुम्ही त्या पद्धतीच्या भूमिकेला कंगोरे देऊ शकता. तुम्ही बेसिकच कशाला फक्त पाठांतर हे काय नाही. पाठांतर हे प्राथमिक पण मूलभूत पण आहे, ते फाउंडेशन आहे, पण ते म्हणजे अंतिम नव्हे. झालं असेल की एवढं नटांचं पाठ, मग आता काय आता पुढे काम सुरू होणार आहे. लक्षात आलं की ज्या रंथ्रूज असतात ते त्या पद्धतीने त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे नटाला नेहमी आपण म्हणतो ना की मी त्या पुस्तकात पण लिहिलं माझ्या एका लेखात की पोहणं शिकवणाऱ्या प्रशिक्षकासारखा दिग्दर्शक असतो. त्याला आपण सुरुवातीला कमी उंचीच्या पाण्यात पोहायला लावतो, त्याची भीती घालवतो, मग त्याला डुबवायला सांगतो, मग त्याला स्टॅमिना वाढवायला सांगतो, मग त्याला हातपाय मारायला शिकवतो, मग त्याला मजा घ्यायला सांगतो, मग त्याला पालथं स्थिर तरंगावर पडायला शिकवतो. न पोहता स्थिर तो पाण्यावर उलट्या क्षणी ज्या क्षणी राहतो किंवा बॅकस्ट्रोक मारतो तेव्हा त्या प्रशिक्षकाला जो आनंद होत असतो तो मला मिळतो नटाचं काम करताना. आणि ना आपल्याकडे भोवरा जेव्हा खूप गरगर गरगर फिरतो तेव्हा तो स्थिर दिसतो वाटतो. पतंग जेव्हा स्थिर राहतो एवढा उंच उडालेला, त्याच्यात एक ताण असतो तुझ्या हातात धरलेल्या बोटात, पण तो स्थिर असतो. ती अवस्था यायला पाहिजे नटाला. इतका तो भूमिकेच्या जवळ झाला पाहिजे, तर मग तुला काही वेगळं करावं लागत नाही. तू एकदा मीपणा विसरावा लागतो. माझ्यातला मीपणा विसरून ते पात्र तू आहेस, हे संवाद तू बोलतोयस, इतर वेळा तू बोलत नाहीस, ती भाषा तू बोलतोयस, याचं कन्व्हिक्शन तुझ्यात आणणं. आणि मीच आत्ता हे बोलतोय, हे लिहिलेलं नाही कोणी, हे मला कोणी सूचना दिग्दर्शकाने दिलेली नाही, असा तो स्वतंत्र झाला की मला मजा वाटते. पण ते स्वतंत्र होण्याप्रती काम करत असताना दिग्दर्शक म्हणून तुम्ही काही थिएटर गेम्स वापरता का, किंवा तुमच्या अशा काही तुम्ही डेव्हलप केलेली टेक्निक्स आहेत का, ती आम्हाला ऐकायला आवडते की ज्याचा कदाचित खूप छोटे गेम आहे. गेम खूप करता येतात. म्हणजे अगदी पण एक सोपा गेम मी करायचो, त्याचा मला खूप फायदा झाला. त्याच्यावर रनथ्रूज होतात ना, की नाटक बसलेलं आहे, आपलं सगळं नाटक बसलंय आणि तरी सुद्धा एक अंतिम आपल्याला एक फिनेस असतो, तो पाहिजे असतो. तो कधी कधी कंटेक्ट कसं असतं ना, आपण पेन्सिलनी लिहितो आणि मग खोडतो आणि मग बॉलपेनने लिहितो, तरीही ते खोडलेलं दिसत राहतं. ते पण दिसलं नाही पाहिजे. इतका स्मूथनेस जर आला ना तर फार मजा येते. तर मी असं करतो कधी कधी की संपूर्ण नाटक बसलेलं आहे, उभं राहून रंथरूज झालेलं आहेत, तरी गंमत येत नाही काहीतरी, किंवा एक स्टॅग्नन्सी आली. अशा वेळेला सगळ्यांना बसवतो खाली जमिनीवर आणि अंधार करतो, किंवा अंधार नाही केला, डोळे मिटून पूर्ण नाटक बोला. पूर्ण नटांनी डोळे मिटायचे आणि नाटक बोलायचं. हा एक्सरसाइज तू कधी करून बघ. इतकं वेगळं होतं. तुझं एकतर खूप एकाग्रता होते, एक तर तुला बसलेलं नाटक दिसत असतं, तू हालचाली घेत असतोस मनाने, शरीराने, आणि त्याच्यामुळे तुझा सूर करेक्ट होतो. याचा मला इतका फायदा झाला अनेक नाटकांमध्ये. असे गेम्स खूप करतो. नटाला तर नेहमी सांगावं लागतं मला की ते गरीब मुलाला, म्हणजे मी स्वतःच्या अनुभवावरनं सांगतो की आपल्याला खूप चांगला रोल मिळाला आहे, पण त्यामुळे ते छोटं उदाहरण, दिवाळीला फटाके आमच्या लहानपणी आम्हाला मिळायचे
एवढे, आणि सांगायचं हे आता तुळशीच्या लग्नापर्यंत वापरा. म्हणण्याचा उद्देश असा की तुझ्याकडचं ऐवज तुला त्या 2 तासात वापरायचं आहे. काही नट पहिल्याच एंट्रीत पहिल्याच प्रवेशात सगळं वापरून टाकतात. अशी फसफसलेली एनर्जी पण उपयोगाची नसते. आपला ग्राफ असतो, कधीतरी त्याच्यावर स्वार व्हायचं असतं, कधीतरी तो क्षण येतो. म्हणजे तू कुठेतरीच तुझा 2 तासात आवाज वाढतो, कुठेतरीच तुझा एकदा कंठरुद्ध होतो, कुठेतरीच तुझ्या बोलण्यात धार येते. ती कुठे असते ती शोधायचं काम दिग्दर्शकाचं आणि नटाचं असतं. आणि मग ते त्याच्याकडे सुपूर्द करताना मला भयंकर आनंद होतो. हाऊ इंटरेस्टिंग. प्रत्येक नाटकाचा फॉर्म जसा वेगळा असतो तसा प्रत्येक नटाला आलेले काही काही चॅलेंजेस असतात. एखाद्या प्रसंगाचा असतो किंवा प्रोफेशनचा असतो. अशा वेळेला तुम्ही त्यांच्याकडनं ते कसं करून घेता? म्हणजे 4 चौघीमध्ये वंदना गुप्तेंनी केलेला तो एक मोठाच्या मोठा फोन कट असेल, किंवा डॉक्टर तुम्ही सुद्धा मध्ये डॉक्टर प्रोफेशन म्हणून डॉक्टर की मांडणं हे असेल, तर हे कसं करून घेता? नाही, याला खूप छोटी छोटी उदाहरणं देता येतील. जे तू आत्ता महत्त्वाचं विचारलंस ते समजा 4 चौघीचं उदाहरण आणि तू न विचारलेलं एक ध्यानीमनीचं उदाहरण मी तुला दोन्ही देतो. 4 चौघीचा या प्रवेशाची गंमत अशी होती की ते खूपच चॅलेंजिंग होतं आणि सर्वसामान्य प्रेक्षकांना खटकणारं होतं. म्हणजे अगदी काही चांगल्या उत्तम IQ असणाऱ्या नट्यांनीही प्रश्न विचारला होता की असा एवढा मोठा टेलिफोनचा सीन कसा काय लोक ऐकतील, प्रेक्षक उठून जातील का, मग लोकल टेलिफोन इतका चालतो का, इथपासून सगळं काय काय. म्हणजे म्हणायचा उद्देश त्यांचा होता सस्टेन होईल का, हा प्रश्न बरोबर होता. पण मला खात्री होती की कारण जे लिखाण मी बघत होतो, प्रशांतनी ज्या पद्धतीने अत्यंत ताणात असलेल्या एका नवऱ्यापासून दूर जाणीवपूर्वक राहत असलेल्या बाईला अचानक एका संध्याकाळी फोन येतो आणि त्यातनं त्या संवादांमधनं वाढत 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 काहीतरी वेगळा ताण क्रिएट होतो. त्याच्यातला कंटेंट महत्त्वाचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा समोरचा माणूस मला दिसत नाही आहे, मला हिच्या बोलण्यावरनंच तो उभा करायचा आहे. हे सगळे टेन्शन्स मी पण झेलत होतो जेव्हा मी सगळं डिझाईन करत होतो. आणि एका चमत्काराच्या क्षणाला जो असतो की ज्याच्यासाठी खूप प्रयत्न करतो दिग्दर्शक, त्या क्षणी मी त्याचे 2 फोन केले. मी त्याचं एक्सटेन्शन जेव्हा मला सुचलं की बाहेरचा फोन आणि आतला फोन एकाच घरात एकच लाईन आहे, आणि तो बाहेर आलेला फोन, तिचं कंपोजिशनची मुवमेंट माझी, तिचं डोकं दुखतं म्हणून पट्टी बांधून झोपलेली तिचा हळूवार जड स्वर, नंतर तिला चॅलेंज केलं जाणं, ती चिडणं, तिचा आवेग वाढणं, तिचं हळवं होणं, आईने तिला दुसऱ्या फोनवरनं इंटरप्ट करणं, तिने आईला झुगारून बेडरूममध्ये जाणं, बेडरूममध्ये त्या टेलिफोनमधला फक्त नवरा बायकोचाच खाजगी स्वर, आणि नंतर त्यांनी परत एकदा हिंस्त्र प्रकारचं वागण्याचं हे केल्यानंतर तिचं भान न राहता ती दूर जाणं आणि टेलिफोनची वायर तुटणं. हे सगळ्या ॲडिशनल दिग्दर्शकाच्या गोष्टी. होतं काय लिहिलेलं माझ्या हातात 20-25 मिनिटांचा एक स्वगत म्हण, संवाद म्हण. याचं मी या स्वरूपात जेव्हा केलं तेव्हा ते फार चांगल्या पद्धतीने बाहेर आलं. ध्यानीमनी नाटकामध्ये गंमत अशी होती की मूल नाही आहे आणि मूल आहे या जाणीवेनी एक पूर्णपणे बाई राहते. तिचा तो 100% मेक बिलीफ आहे. म्हणजे नाटकातलं मेक बिलीफ आपलं आणि तिचं मेक बिलीफ असं कॉम्बिनेशन मी केलं. मग याच्यात अब्सेन्स थिअरीचा वापर मी नॅचरलिस्टिकचा कळस गाठण्याचा प्रयत्न केला माझ्या नेपथ्य रचनेत. माझ्या नळाला पाणी येत होतं, माझा गॅस पेटत होता, माझ्याकडे एका 9वीतल्या मुलाचं जे घरात पसरलेलं असतं ते सगळं इतकं होतं की शंकाच आली नाही पाहिजे की या घरात मूल नाही आहे. कारण तिचं कन्व्हिक्शन मी फॉलो करत होतो. मी शालू झालो होतो दिग्दर्शन करताना की तिला तिचं म्हणणंच आहे की कसं काय नाही आहे. जर त्याचा हा ग्लास आहे, त्याचा हा सोफा आहे, त्याचे हा अभ्यासाचं पुस्तक आहे, त्याचा बघा तो घोडा आहे, त्याचं हे आहे, ते सगळं नाही कसं म्हणता. ह्या सगळ्याला ब्रेक देताना, आणि म्हणून मी पहिला अंकाची रचना पण छोटी होती माझ्या. 35 ते 40 मिनिटात 35 मिनिटात माझा अंक संपायचा. त्याच्यावर तक्रारी यायच्या की लोक बाहेरच जायचे नाहीत, कारण ते कर्टनला कळायचं की या घरात मुलंच नाही आहे.
तोपर्यंत तिच्यात मला जे गुंगवून टाकणं होतं, याच्यासाठी मी ॲब्सेन्स थेअरी वापरली. मोर अँड मोर नॅचरलिस्टिक स्टाईलने ते केलं, की हा प्रश्नच आला नाही पाहिजे. म्हणजे त्या नाटकाची रचनाच अशी आहे की ह्या घरात हे दोघे जण राहत आहेत, समाजापासून दूर राहत आहेत, छोटं घर आहे, क्वार्टर आहे, त्यांनी जाणीवपूर्वक नातेवाईक मित्रांपासून ते दूर राहते कपल. अशा वेळेला कोणीतरी म्हणजे प्रेक्षकांचे प्रतिनिधी म्हणून दोन नुकतंच लग्न झालेले नवरा बायको त्या घरात येतात. त्यांना जेव्हा कळणार आहे तेव्हाच आम्हाला कळणार आहे. सो ते आणि प्रेक्षक याच्यामधल्या पोकळीत मी ते नाटक करत होतो. आणि मी ते नाटक 3 किचन, मधलं खोली आणि बेडरूम सगळं ट्रान्सपरंट सिनेमास्कोप दाखवत होतो. म्हणजे त्या घरातली हालचाल पात्राची काहीच लपवली नव्हती. फक्त बाथरूममध्ये जातो, हे दार लुटून तेवढंच. किचनमध्ये ती बाई काय करते, बोलते, बाहेर काय करते, इथे काय करते, तिथे काय करते, तिथे, आणि प्रचंड बिझनेस दिला होता. या सगळ्या प्रकारामुळे ते नाटक एकदम वर्क झालं, ती कन्सेप्ट वर्क झाली. त्याच्यामुळे लक्षात आलं तुझ्या. सो इतक्या डीपली जाऊन ते हँडलिंग करावं लागतं. गांधी विरुद्ध गांधीमध्ये आता तू बोलण्यावर मला सुचलं, कशी गंमत असते, सुचण्याची गंमत आहे ना, तो फार एक्सलन्सचा मुद्दा असतो. जे ते नाटकावर आपण अभ्यास करत असताना ते काही, मी परत सांगितलं, काही जादूगार नसतो. आपण त्याच्यात जितकं खोल गेलो, त्याच्यावर काम केलं, थोडंसं शोधलं, कुरेदलं तर सापडतं ना. ते लेणी सापडण्यासारखंच असतं. बाहेरून काही माहिती नसतं काय सापडणार आहे, आणि आत गेल्यावर सापडत जातं. किंवा जे मोती शोधतात पाण्यातले पांडुबे जे असतात ते तसंच आहे. पत्र होतं की सतत तो त्यांना विरोधी पत्र लिहायचा, हरिलाल गांधीजींना. सतत तुम्ही माझं काही केलं नाही, हे केलं नाही, ते केलं नाही, ते केलं नाही, आणि हे त्याला तेवढ्या शांतपणे उत्तर द्यायचे. आता असा एक सीन करून झाला. दुसऱ्या पत्राच्या वेळेला मला एकदम थिएटर सुचलं आणि गंमत वाटली की पत्र लिहिणारा किशोर पत्र लिहिता लिहिता, तो लिहिताना लिहित होता पण बोलत होता. त्यांनी पत्र सोडून दिलं आणि तो हालचाल करत, म्हणजे जो भारतातला होता किशोर कदम, तो तिकडे दक्षिण आफ्रिकेत पोचला. तो गांधीजींच्या जवळ गेला आणि बोलायला लागला. गांधीजींना तो दिसत नव्हता, पण हे वर्क झालं थिएटर. कारण पत्राची भाषा अशी असते की पत्र तुला, गमतीशीर आहे, दोन्ही पद्धतीने वापरता येतं. पत्र तुला लिहिणाऱ्याच्या आवाजात ऐकता येतं किंवा स्वतःच्या आवाजात पण ऐकता येतं, बरोबर, जेव्हा वाचतो तेव्हा. पण जनरली आपल्याला त्या माणसाच्या आवाजात ऐकलं तर त्याचा परिणाम येतो. तो वापर करून तो फिजिकली इथे आहे जवळ, तो त्यांना अब्यूज करतोय सगळं, पण ते वाचतायत. सो इट वर्क्स. आणि ते वर्क हे थिएटरमध्येच होऊ शकतं. असं प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी तुला वेगळं. मौनराग हे माझ्यासाठी इतकं मोठं उदाहरण होतं की याच लेखकाने सिनेमास्कोप उभं केलेलं 8 तासांचं भव्य दिव्य नाटक, तो आता नाटक फॉर्म न लिहिता काहीतरी ललित लिहितोय, पण त्याच्यामध्येही त्याचा वाडा वारंवार येतो आहे. त्याच्यामध्ये त्याचं फिलॉसॉफिकल थिंकिंग आहे, ते आत्मपर लेखन आहे, ते चिंतन आहे, आणि मला ते स्टेज करायचं आहे. एलकुंचवारांचा फेस्टिवल झाला तेव्हा मी ऑलरेडी ट्रायोलॉजी करून झाली होती. आता परत मी त्यांचं कुठलं नाटक करण्यापेक्षा म्हटलं मी त्यांच्या ललित लेखाचं रंगमंच सादरीकरण करेल. आणि मग मी नाकारले रिसोर्सेस की जिथे मी एवढी प्रॉपर्टी, 25 पात्र, पिलर्स आणि वाडा बिडा, मी काही नाही. 2 लेवल्स, 1 खांब, 1 पायरी, याच्यावर मी डिझाईन केलं. पण ते इतक्या बेमालूमपणे केलं की तुला तो वाडा दिसायला लागला. त्या अभिवाचनातनं, त्या मुवमेंटमधनं एक मी लेख बसून वाचतो आणि एक पूर्ण 45 मिनटं 50 मिनटं सचिन खेडेकर करतो. ते ठरवताना पण फार सुंदर पद्धतीने त्याच्यात मी एक वापर केला. काही जणांना सुरुवातीला ते आवडलं नाही. काही जण म्हणाले, का तुम्ही लेपल माईक वापरता? मी म्हटलं यासाठी वापरतो की हे अभिवाचन आणि सादरीकरणाची बॉर्डर लाईन आहे. मी वाचतो तो लेखच वाचतो, मी तर अभिवाचनच करतो. तो अभिवाचन नाही करत, तो बोलतो, रिसाईट करतो, आणि तो ज्याला आपण म्हणतो की सिंगल माणूस सादर करतो आहे, सोलो, आणि त्याच्यामध्ये एवढ्या गोष्टी दडल्यात. मला नेहमी असं वाटतं की वाचन जेव्हा मी करतो तेव्हा माझा खाजगी स्वर असतो. मी वाचन इतक्या जोरात करतो का? एक स्वप्न मला, असं बोलतो मी जवळपास कुजबुजल्यासारखं. एक स्वप्न मला अनेक दिवस पडतं, वर्षानुवर्ष पडत आले. हा माझा सूर असतो. तो मला अचीव करायचा होता म्हणून लेपल माईक वापरला. एवढ्या मोठ्या सॉलिलोक्वीमध्ये एक खुर्चीवर बसलेला माणूस, आणि त्याच्या पूर्ण मौनरागची सुरुवात सचिन खेडेकरची अशी आहे की तुम्ही कुठले, असं विचारलं की मला फार पेच पडतो. आता हा जो सूर आहे खाजगीपणाचा,
तो स्वतःशी पण बोलतोय आणि तुमच्याशी पण बोलतोय, पण त्याची आब राखता आली पाहिजे. त्या स्वरांची मजा आहे ना. आपल्याला का वाटतं रे, एखाद्या नटाचं काम जेव्हा आपल्याला आवडत नाही ना, तेव्हा त्याचं ॲनालिसिस मी असं करतो की त्याला सूर सापडला नाही म्हणून तो कर्कश होता, म्हणून तो बेसूर होता, म्हणून तो कणसं होता. तो छान बोलला की आपल्याला पण छान वाटतं, तो छान वावरला इनएबिशन शिवाय की चांगलं वाटतं, विदाऊट इनएबिशन, तर मजा येते ना ती. असं त्याच्यातली तो प्रवाही करावा लागतो. म्हणून प्रत्येक नाटकात काही ना काहीतरी गंमत करावीच लागते. ती वेगळ्या पद्धतीने हँडलिंग करताना शोधावी पण लागते, शिवाय ती लादता येत नाही. कारण ते काही स्टेजवर धडधडती आगगाडी बघा किंवा स्टेजवर हत्ती बघा या प्रकारातला चमत्कार नसतो. त्या संहितेतून उगवलेलीच गंमत तुला काहीतरी क्षण देऊन जात. असा एक क्षण तुला सुचला पाहिजे प्रत्येक नवीन नाटकात. प्रत्येक नवीन नाटकात अशी काहीतरी गंमत सुचली पाहिजे, तर थिएटर केल्याची मजा आहे. मॅजिक. तर ते मॅजिक आहे ना, आणि ते तुम्हाला ॲक्टिव्ह करतं, ते तुमचा IQ वाढवतं. असा एक्सपेरिमेंटेशन खूप दुबेजी करायचं. त्यामुळे मला दुबेजी फार आवडतात दिग्दर्शक. कारण ते ना अनेकदा तुला न पडणारे प्रश्नच निर्माण करून वेगळ्या पद्धतीने नाटक करतात. एक उदाहरण नेहमी देतो मी, ते इतकं मॅड तुम्हाला होता आलं पाहिजे ना, आपण होत नाही. आपण काय करतो, गंभीरपणे करण्याची खेळकर वृत्ती ठेवून करावं लागतं ना नाटक. आता आपण गंभीरपणे नाटक करूया असं होत नाही. म्हणजे हृदय नावाचं नाटक होतं मी जे श्याम मनोहरांचं, मी औरंगाबादला असताना प्रयोग केला होता आणि त्याच्यात माझे झालेले हाल मला दिसत होते की माझा नेपथ्यकार आणि मी आणि अमुक आणि ढमुक, आणि मला सारखी उत्सुकता होती की दुबेजींनी काय केलं होतं. मी बघितलंच नव्हता प्रयोग. त्यात शामरावांच्या पद्धतीप्रमाणे पहिला 15 मिनिटाचा प्रवेश मधुराणीच्या घरी, फक्त एकच प्रवेश, आणि मग अख्खं नाटक योगेश तळवळकरच्या घरी, असं डिझाईन होतं. ते करायचं कसं बरं. नाटक नॉन रिअलिस्टिक नव्हतं, रिअलिस्टिक होतं. म्हणजे तो नेपथ्य, तो डबल सेट आणि अमुक ढमुक, कसं केलं असेल यांनी. सिलेक्टिव्ह रिअलिझम तर त्यांनी केलाच असणार, कारण तो त्यांनी छबिलदासमध्ये प्रयोग केला होता. काय केलं असेल. आणि मी आल्यावर विचारलं आणि मी स्वतःला शिव्या घातल्या की हे सुचलं कसं. हे इथे मजा येते. 15 मिनिटाचा प्रवेश झाल्यावर ते म्हणाले, मेरा इंट्रो ले अभी जाओ चाय पी के आओ, बाथरूम जाके आओ, मग दुसरा अंक. कोणी सांगितलं 1 तासाचा आणि अर्ध्या तासाचा आणि 25 मिनिटाचा अंक असला पाहिजे. म्हटलं यार ही गंमत आहे. हे सुचताना त्यांचा मॅडनेस किंवा त्यांचा व्हिम्झिकलपणा नाही, मला त्यांची फ्लेक्झिबिलिटी आवडली. काय प्रॉब्लेम आहे, 15 मिनिटाचा माझा अंक आहे, सो वॉट. पुढचं माझं 1 तास 45 मिनिटाचं नाटक वेगळं आहे. हे सुचणं जे असतं हा थिएट्रिकल मॅडनेस असतो, आणि याची फार मजा घेता येते. म्हणून सगळ्या स्टाईलमधलं करावं. नटांनी, लेखकांनी, दिग्दर्शकांनी सगळ्या स्टाईल, सगळ्या फॉर्ममधलं नाटक लिहून बघावं, तर त्याला त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीचं हँडलिंग करता येतं असं मला वाटतं. नाटकाचं सादरीकरण प्रभावशाली पद्धतीने व्हावं किंवा संहितेतला जो आशय आहे तो अजून सखोलतेने प्रेक्षकांपर्यंत पोचावा, यासाठी रंगमंच अवकाशाचा इफेक्टिव्हली वापर तुम्ही कसा करता दिग्दर्शक म्हणून? हे एक म्हणायला 2D माध्यम आहे आणि आपण त्याचं 3D रूपांतर करतो. तो अवकाश ज्याला म्हणतो आपण, ती लांबी रुंदी खोली, म्हणजे आपण जे म्हणतो ना की सिनेमाला एक टॉप अँगल असतो, तो मिळणार नाही आपल्याला इथे. आपल्याला क्लोजअप मिळणार नाही आपल्याला इतर माध्यमांचा विचार करता. तरीही तो आपल्याला अचीव करता यावा यासाठीचे प्रयत्न असतात. त्यासाठी आपण मग प्रकाश योजना मुख्यत्वे वापरतो, संगीताचा वापर करतो आणि स्तरनिविष्ट रचनेचा पण करतो, ज्याचा उपयोग कंपोजिशनला. उदाहरणार्थ वाडा चिरेबंदी आहे, तर त्याच्यामध्ये पूर्ण एक चौसोपी वाडा आहे, पण त्याच्यात एका वेळेला तुला सिनेमास्कोप नेपथ्य मिळतं, आणि म्हणजे मोठ्या भावाची खोली, आईची खोली, बैठक, अंगण, बाहेरचं, असं सगळं बघायला मिळतं आपल्याला. आणि ते आतमध्ये काय आहे याचं पण इमॅजिनेशन आपलं चालू असतं. याचा जो 3D असतो, किंवा अशा वेळेला आतून, म्हणजे उदाहरणार्थ मी तुला चांगलं उदाहरण देतो की अशा वेळेला 3D किंवा रंगमंची अवकाशाचा वापर असतो की मागच्या अंगणात तो चंदू लाकडं फोडतोय आणि समजा वहिनी इकडून म्हणाली, चंदू भाऊजी पुरे झालं बरं रात्रीचं लाकडं भरणं, दादीबाईला अंथरुणावर नेऊन ठेवा आधी. हो असं तो लांबून म्हणाला. या नुसत्या त्या साऊंडमुळे आपल्याला एक अवकाशाचा वापर होतो. वा.
ते 2 भाऊ तळ्याकाठी बसलेत. याला मी प्रोसेनियम मधल्या नाटकाला पण पुढचं पीठ वापरलं आणि तिथे येऊन तळच क्रिएट केलं, खालून फक्त त्यांना एक लाईट दिला. आपल्याला सगळं, आणि ते गमतीशीर आहे कारण ते तळं एक तर संपूर्ण नाटकात प्रतिकात्मक पद्धतीने येते. 2 भाऊ इकडे आहेत, तिकडे घरी पात्र आहेत आणि प्रभाची तिकडे मृत्यूची तडफड चालू आहे. हे सगळं सायमल्टेनियसली घडतंय. हे खूप इंटरेस्टिंग होतं. आणि त्यानंतर नंदिनीचा प्रवेश होता. सो ते एक क्रुशियल स्टेजला मला संपूर्ण नाटकाची स्पेस वापरावी लागली. हॅमलेटला मला स्तरनिविष्ट रचना आणि तू म्हणतेस तसं त्या स्पेसचा कम्प्लीटच वापर करायचा होता. त्याच्यामध्ये प्रदीपनी मला, म्हणजे मुळातच नाटक बघताना खाली बसून प्रेक्षकाला, कारण मुळात स्टेज आपल्यापेक्षा थोडं उंच असतं, अशा वेळेला त्याच्यावर 5 फुटावर माणूस उभा राहिला आहे. तर ती जी एक स्पेसमधली गंमत असते, मग मला झालरी वर कराव्या लागल्या, मला सगळं प्रोसिनियमची मोडतोड करावी लागली. त्यांनी दिलेले कॉस्ट्युम्स, त्यांनी एक रंगसंगती विशिष्ट वापरली होती. त्याच्यामध्ये फक्त राजदरबारातला एक लाल पडदा सोडला तर बाकी सगळं राखाडी रंगाचं होतं, कारण तो त्या हॅमलेटच्या त्या सगळ्या थिंकिंग प्रोसेसशी जोडून घेत होतो आपण. अशा वेळेला त्याच्यातली गंमत आहे. आता तू जगभरात जर बघितलं असशील, हॅमलेटवर अनेक सिनेमे पण आलेले आहेत आणि आपल्याला टू बी ऑर नॉट टू बी ची गंमत वेगवेगळ्या पद्धतीने ट्रान्सक्रिएट करून पण झालेली आहे. पण असावं की असू नये असं त्याचं खरं भाषांतर आहे. जगावं की मरावं असं नाही आहे, टू बी ऑर नॉट टू बीचं. आणि अशा वेळेला तू बघितलं त्या सगळ्या सिनेमांमध्ये सिनेमा माध्यम असूनही त्यांनी व्हॉइस ओव्हर वापरला आहे. कारण मगाचा जो मी मौनरागचा खाजगी स्वरूपाचा, म्हणजे मला सुमित राघवन मागच्या स्टेजवर उंचीवर उभा आहे पाठमोरा, आणि तो अत्यंत शेवट त्याच्या त्या कोंडीच्या एका मिड पॉईंटला विचारतोय की टू बी ऑर नॉट टू बी, असावं का असूच नाही. आणि तो तिथे उभा आहे, ही स्पेसमधली एक पोझिशन, आणि तो शेवटी खाली आपल्यापर्यंत प्रेक्षकात म्हणाले ही एक पोझिशन. त्याच्या ज्या भूताचं दृश्य आहे बापाच्या संबंधाचं, त्याची वेगळी, त्याचंच काय होतं, एलिझाबेथन थिएटर म्हणजे आपल्या पूर्ण शेक्सपिरियन पद्धतीच्या नाटकात कुठल्याही प्रकारचं नेपथ्य नाही, तर फक्त स्तरनिविष्ट रचना, कारण ते व्हायचंच इनमध्ये सादर. तशा वेळेला त्याचाच राजदरबार होणं, त्याचीच आईची खोली होणं, त्याचीच यांची बाहेरची जागा होणं, तोच समुद्रकाठचा किनारा होणं, तिथेच लढाईचं पूर्ण तलवारीची होणं, हे सगळं करताना ती स्पेस लोकेशन म्हणून आपल्याला ट्रीट करायची होती. कधी प्रकाश योजनेच्या साहाय्याने होतं नेपथ्य स्टॅटिक, पण मला त्याचाच वापर वेगवेगळ्या पद्धतीने करावा लागला, कारण ती रिअलिस्टिक नव्हती. वाडामध्ये त्याला रिअलिझमचं टेक्स्चर होतं की वाडा आहे, त्याची चौकट आहे, त्याचं अंगण आहे, त्याची पडवी आहे, त्याची खोली, असं. इथे स्तरनिविष्ट रचना होती, त्याचा वापर मला तिथेच नाटकातलं नाटक सादर होणं, तिथे बघायला बसणारे लोक आणि सादर, म्हणजे त्याच्यातला इतका मल्टिपल वापर करता आला की ते दिग्दर्शकासाठीचं सगळं मोठं आव्हान होतं. असं ते प्रत्येक नाटक, आता समजा आषाढ बार नावाचं नाटक आहे मकरंद साठेचं, 4 नाटककार एका दारूच्या बारमध्ये भेटतात आणि ते चर्चा करतात, आणि मग त्याच्यातल्या गमती, त्याची पूर्ण रचना मला वेगळी पद्धतीने हँडल करावी लागली. येळकोटला प्रदीपनी फ्लॅट आपण जे उभे करतो ते त्यांनी आडवे लावले होते आणि बुटकं नेपथ्य करून त्यांची जी कोंडी होती ती सगळी केली होती सजेस्टिव्ह रिअलिझममध्ये. अशा अनेक गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने करता आल्या मला. गांधी विरुद्ध गांधी मी व्यावसायिक रंगभूमीवर करताना मला प्रचंड नेपथ्य, कारण माझ्या डोक्यात थोडंसं ते तो 30-40 वर्षांचा प्रवास मला दाखवायचा होता. 18-20 वर्षाचा असणारा हरिलाल ते शेवटी गांधीजीच्या मृत्यूपर्यंतचा मला प्रवास दाखवायचा. त्याच्यात मला अजित दांडेकरकडनं वेगवेगळे नेपथ्य वापरून त्या स्पेसचं वेगळं डिस्ट्रीब्युशन करावं लागलं. आणि मला नेहमी असं वाटतं की या प्रोसेनियम आर्चमध्ये, ज्याला आपण म्हणतो की ज्या शक्यता दडलेल्या असतात 3Dच्या, रंगमंची अवकाशाच्या, त्या सगळ्या शोधताना वेगवेगळी मजा येऊ शकते आपल्याला, आणि ती मी घेण्याचा प्रयत्न केला आत्तापर्यंतच्या अनेक नाटकातनं ते वेगवेगळ्या प्रकारे हँडल करून.